भाग्यश्री आज रविवार MS-24 लातूरवरून आलो आम्ही पावसात भिजत आणि त्या चुत्यानं हॉटेल बंद ठेवलेलं आहे. त्याच्या बॅनर फाडलो याच्या आईला पण काय विषय नाही. MS-24 बिर्याणी. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे तुमचं सर्वांचं मनापासून आपल्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पटलं तर शेअर करा, अन्यथा सबस्क्राईब सुद्धा करू नका. तुम्हाला तर माहिती आपला पंडा. मित्रांनो, फॉर्च्युनर म्हणजे काय, फॉर्च्युनरचा अर्थ म्हणजे काय आणि युवा उद्योजक म्हणजे काय. आणि काही लोकांनी राजकारणात फॉर्च्युनर घेतले, काही लोकांनी सासऱ्याला दमदाटी देऊन फॉर्च्युनर घेतली गाडी, काही लोकांनी समाजसेवा करता करता फॉर्च्युनर घेतली. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने फॉर्च्युनर घेत असतो. काही लोक स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या मेहनतीने फॉर्च्युनर घेत असतात, पण काही आपल्याच मराठी माणसांना देखवत नाही. आता ते व्हिडिओ तुम्ही नीट पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2-3 लातूरची पोरं आहेत, ती जेवायला आलेत म्हणून हॉटेल बंद होतं. बरोबर आहे, हॉटेल भाग्यश्री विषयी मी बोलतोय. आज 7 कापले, संध्याकाळी 5 कापणार आहे. जे त्यांनी सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलाय, स्वतःच्या कष्टाने फॉर्च्युनर घेतली. त्यानंतर बऱ्याच मराठी लोकांनी त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट केल्या. मला एकच सांगायचं आहे, आपला माणूस वर जातोय त्याला सपोर्ट करा, त्याला वर जाऊ द्या, त्याला साथ द्या, त्याच्याबरोबर आपण खंबीरपणे उभा राहा. नाही उभा राहता आलं तर त्याला वाईट कमेंट करू नका. त्या उन्हाळ पोरांनी जाऊन त्याचे बॅनर फाडले, त्याच्या हॉटेलचं नुकसान केलं. काय गरज आहे असं कृत्य करायचे? का करताय तुम्ही? आज भाग्यश्रीवाला असेल, तिरंगावाला असेल, अंबादासवाला असेल, 77 वाला असेल, उलट आपल्याला भूषणे आपली माणसं पुढे जात आहेत. त्यांना साथ दिली पाहिजे, त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. ह्या पोरांनी जे उन्हाळपणा केलाय, ठीक आहे, तुमचा राग समजू शकतोय, पण तुम्ही असं कृत्य करायला नव्हतं पाहिजे. चाहते वर्ग म्हणून तुमचा राग साहजिक आहे. तुम्ही येताय, हॉटेल बंद आहे, पण त्या भाग्यश्रीवाल्या मालकाच्या पण काहीतरी अडचणी असतील, समजून घेत चला. एक आपण बघितलं ना पुण्यातलं प्रकरण, ज्याने मुलीच्या सासू सासऱ्यांना सुद्धा पैशासाठी सोडलं नाही, आणि हा भाग्यश्रीवाला त्याच्या बायकोसाठी वाढदिवसाला गिफ्ट दिलंय फॉर्च्युनर. विषय म्हणजे त्यांनी स्वतःच्या मेहनतीने घेतली, तर त्याला साथ द्या. बाकीचे हॉटेलवाले असतील त्यांना साथ द्या, त्यांना मागे खेचू नका. आणि ह्या पोरांना योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. कुठलाही पक्षपाती झाला नाही पाहिजे, कठोर शासन व्हायलाच पाहिजे. तुम्ही मक्ता घेतलेला नाही, उठायचं सुटायचं, तुमच्या वेळेनुसार हॉटेल चालू राहिलं नाही म्हणून फोडायचं. म्हणजे तुम्ही 5 स्टार फोडावर बघू तुमच्यात किती दम आहे. का गरिबांची हॉटेल फोडताय, का उन्हाळपणा करताय? तुमच्या आई बापाने हे शिकवलंय का तुम्हाला? मित्रांनो, सुट्टी द्यायची नाही. आणि भाग्यश्री दादा, तू लढ, तुझ्या पाठीशी आहे आम्ही सर्वजण. जय हिंद, जय महाराष्ट्र.